मित्रांनो, माझी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न, दिल्ली सरकारने कोणती व्यवस्था दारुड्यांसाठी सुरू केली आहे? पर्याय क्रमांक 1 ऑनलाईन टोकन, पर्याय क्रमांक 2 ऑनलाईन मार्ट, पर्याय क्रमांक 3 ऑनलाईन सेविंग, पर्याय क्रमांक 4 ऑनलाईन शॉप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑनलाईन टोकन. याच्याविषयी थोडक्यात माहिती. दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने दारूच्या दुकानाबाहेरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन टोकन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरबसल्या दारूसाठी बुकिंग करता येणार आहे. तर यासाठी दिल्ली सरकारने www.qtoken.in ही एक वेबसाईट लिंक जारी केली आहे. तसेच या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारू खरेदीसाठी जवळच दुकान निवडावं लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल. त्याचवेळी संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभे न राहता दुकानामध्ये जाऊन दारू खरेदी करू शकेल. टोकन दुकानात दाखवताना एक सरकारी ओळखपत्र दाखवावं लागेल. यापूर्वी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने दारू विक्रीवर विशेष कोरोना शुल्क ही लावला होता. दारू MRP पेक्षा 70% जास्त महाग मिळतील तरीही दारू दुकानाबाहेरील गर्दी काही कमी होईना. आता सरकारने ऑनलाईन टोकन व्यवस्था त्यामुळे चालू केली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 गुप्ता रेड्डी, पर्याय क्रमांक 2 अरुण अरोडा, पर्याय क्रमांक 3 इक्बाल चहल, पर्याय क्रमांक 4 फरहान शेख. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इक्बाल चहल. यांच्याविषयी थोडक्यात माहिती. मुंबई महानगरपालिकेचे इक्बाल चहल नवे आयुक्त. राज्यातील INS अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. प्रवीण परदेशी यांनी नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुंबई सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. प्रवीण परदेशी यांच्यासह मुंबई करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जराड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आबासाहेब जहाड यांची आता मदत आणि निर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान प्रवीण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, देवी रोगाच्या निर्मूलनाचा हा 40वा वर्धापन दिन होता. यानिमित्त पोस्टाने कोणते तिकीट जारी केले आहे? पर्याय क्रमांक 1 टपाल स्मारक तिकीट, पर्याय क्रमांक 2 स्मारक टपाल तिकीट, पर्याय क्रमांक 3 कीर्ती टपाल तिकीट, पर्याय क्रमांक 4 तिकीट कोरोना तिकीट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टपाल स्मारक तिकीट. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती. कोरोनाच्या निर्मूलनाच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघ टपाल विभागाकडून स्मारक टपाल तिकीट जाहीर केले जाणार आहे. निर्मूलनाचा कार्यक्रम 40वा हा वर्धापन दिन साजरा केला. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघ टपाल प्रशासनाने UNPA एक स्मारक टपाल तिकीट जारी केले आहे. सर्जिओ बारादात यांनी हे तिकीट तयार केले आहे. दवी रोगाच्या निर्मूलनासाठी WHO 1967 साली जागतिक मोहीम चालवली होती. 1980 साली मे महिन्यात झालेल्या 33व्या जागतिक आरोग्य सभेत जगाला देवी रोगापासून मुक्त झाल्याची घोषणा केली गेली होती. देवी हा पहिला आणि आजपर्यंतचा एकमेव मानवी रोग आहे ज्याचे जगभरातून निर्मूलन झाले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4,
अमेरिकानंतर कोणत्या देशाने रेमडेसिवीर या औषधाला मंजुरी दिली आहे? पर्याय क्रमांक 1 जापान, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 नेपाळ, पर्याय क्रमांक 4 भूतान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जापान. याच्याविषयी थोडक्यात माहिती. जपान सरकारने गुरुवारी काल्पनिक कोरोना व्हायरस रुग्णांसाठी अँटीव्हायरस ड्रग रेमडेसिवीरच्या वापरास वेगवान आढावा घेण्यास मान्यता दिली, कारण जपान इतर देशांप्रमाणेच मृत्यूची संख्या हळूहळू वाढत असताना अमेरिकेचे डेव्हलपर गिलियड सायन्सेस इंकच्या जपानी युनिटने अर्ज दाखल केल्याच्या फक्त 3 दिवसानंतर सरकारने अमेरिकेने कोविड-19 रुग्णांवर तातडीने औषध वापरण्यास अधिकृती दिली आहे. रेमडेसिवीर मंजुरी देण्यात आली असून कोविड-19चा उपचार करण्यासाठी जपानमध्ये मंजूर झालेल्या सर्वप्रथम उपचारात्मक औषध आहे की पुरेशा प्रमाणात पुरवठा सुरक्षित केला जाऊ शकतो की नाही याची चिंता असूनही गंभीर लक्षणांविषयी चिंता व्यक्त केली आहे आणि असे म्हटले आहे की त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि प्रभावीतेदेखील फारशी माहिती नाही. रेमडेसिवीरचे संभाव्य दुष्परिणाम, ज्या शिरेमध्ये इंजेक्शन दिले जाते त्यामध्ये यकृत नुकसान आणि मळमळ याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. कोणती कंपनी नव्याने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे? पर्याय क्रमांक 1 सिल्वर लेक, पर्याय क्रमांक 2 फेसबुक, पर्याय क्रमांक 3 हिस्टा इक्विटी पार्टनर्स, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मित्रांनो, याचे उत्तर आहे वरील सर्व. सिल्वर टेक, फेसबुक, विस्टा इक्विटी पार्टनर्स या तिन्ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहेत. याच्याविषयी थोडक्यात माहिती. लॉकडाऊन दरम्यान रिलायन्स ग्रुपने तिसरा मोठा करार केला आहे. काही दिवसापूर्वी फेसबुक आणि सिल्वर लेक या कंपन्यांनी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता अमेरिकेची अजून एक मोठी कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेची खाजगी इक्विटी फर्म हिस्टा इक्विटी पार्टनर्स रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये अमेरिकेची विस्टा इक्विटी पार्टनर्स 11,367 कोटी रुपयाची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीदरम्यान हिस्टा कंपनी जिओमध्ये 2.32% हिस्सेदारी खरेदी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मकडून काल याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 6. भारत आणि AIIB यांच्या दरम्यान कोणती कोविड-19 मदतीसाठी किती दशलक्ष डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 508, पर्याय क्रमांक 2 500, पर्याय क्रमांक 3 650, पर्याय क्रमांक 4 700. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 $500 स्वाक्षरी करण्यात आली आहे. याच्याविषयी थोडक्यात माहिती. भारत सरकार आणि AIIB यांच्या दरम्यान कोविड-19 मदतीसाठी 500 दशलक्ष डॉलरांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता बळकट करण्यासाठी भारत सरकार आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक या संस्थेच्या दरम्यान 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेच्या कोविड-19 आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्जता प्रकल्पावर स्वाक्षरी झाली आहे. ही मदत देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणार असून त्यातून बाधित लोक, धोका असलेले लोक, वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचारी आणि सेवा पुरवठादार, वैद्यकीय आणि चाचणी सुविधा, राष्ट्रीय आणि प्राणी आरोग्य संस्था यांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. इतर ठळक बाबी. बँकेकडून भारतात आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आलेली ही पहिलीच मदत आहे. या प्रकल्पामुळे भारतात कोविड-19 रोगाचा प्रसाराचा वेग कमी करणे केंद्र सरकारला शक्य होणार आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 7. ICICI बँकचे मुख्यालय गुजरातमधून टिंबटिंबमध्ये हलवण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्रात, पर्याय क्रमांक 2 हैदराबादमध्ये, पर्याय क्रमांक 3 पंजाबला, पर्याय क्रमांक 4 चंदीगडला.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्रात. ICICI बँकेचे मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. याच्याविषयी थोडक्यात माहिती. ICICI बँकेचे मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ICICI बँकेने मुंबई शेअर बाजारात व राष्ट्रीय शेअर बाजारात हे कळवले आहे. बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आल्याने कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याने व्यवस्थापकांना म्हटले आहे की ICICI बँकेने या संदर्भातला जो प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र अर्थात दिले आहे. NOC म्हणतात ना हरकत प्रमाणपत्राला. तर बँकेचे मुख्यालय एका राजदूत दुसऱ्या राज्यात नेमण्यासाठी ज्या औपचारिकता आणि निर्देशांकांचा पालन करावं लागते ते यांनी स्पष्ट केले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. रायगडावर राज्याभिषेक सोहळा केव्हा साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 12 जून, पर्याय क्रमांक 2 6 जून, पर्याय क्रमांक 3 18 जून, पर्याय क्रमांक 4 5 जून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 जून. याच्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला द्यायचे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न तुमच्यासाठी. याचे उत्तर विस्तारित कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे 10 मे रोजी टिंबटिंब डे साजरा केला जाणार आहे. 10 मे रोजी टिंबटिंब डे साजरा केला गेला. पर्याय क्रमांक 1 फादर डे, पर्याय क्रमांक 2 मदर डे, पर्याय क्रमांक 3 टीचर डे, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचे उत्तर मदर डे, पर्याय क्रमांक 2. याचे